व पत्नीच्या कौटुंबिक वादामध्ये पती किंवा पत्नी नाण्यास येण्यासाठी, घटस्फोट मिळण्यासाठी किंवा अशा प्रकारच्या कौटुंबिक वादासाठी दिवाणी न्यायालयामध्ये केस दाखल करतात। नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे। चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया। पत्नी ही हिंदू मॅरेज ऍक्टच्या कलम 24 प्रमाणे तिला अंतरिम पुडकीची रक्कम द्यावी म्हणून अर्ज दाखल करते। अंतरिम पुडकीची रक्कम देण्याचा आदेश करीत असताना काही निकष असतात। त्यामध्ये पत्नीचे उत्पन्न, पतीचे उत्पन्न, दोघांचे लिव्हिंग स्टँडर्ड हे पाहिले जाते। परंतु पत्नी जर क्वालिफाईड असेल तर, कमवत असेल तर अंतरिम पुडकी देता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे। या केसमध्ये पत्नीने उच्च शिक्षित होती, चार्टर्ड अकाउंटंट म्हणून 13 वर्षापासून काम करीत होती। अशा परिस्थितीमध्ये अंतरिम पुडकी देता येणार नाही असा न्याय निर्णय रुपाली विरुद्ध रजत या केसमध्ये उच्च न्यायालयाने 2016 साली दिलेला आहे। जी केस पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा केलेली होती, ती 31/10/2017 रोजी काढून घेण्यात आलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।